बैठकीमध्ये सृष्टीविधाता जगाचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे। भगवंताला माझ्या प्रणाम। तसेच आपले सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा भीमदेवजी उपस्थित आहे। बाबाला माझ्या प्रणाम। तसेच आई वाराणसी उपस्थित आहे, आईला माझ्या प्रणाम। तसेच आजच्या चर्चापटकचे अध्यक्ष मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक राऊत गुरुजी यांना माझा नमस्कार। तसेच परमपूज्य परमात्मा एकसेवक मंडळाचे सचिव किरण भाऊ राऊत यांना माझा नमस्कार। तसेच मंचावर उपस्थित मंडळाचे माजी सचिव नरेंद्रजी मेयर, तसेच मंडळाचे मार्गदर्शक मोवाडीकरजी सोडतेजी, तसेच निकारेजी वाघमारेजी व सर्व मंचावर उपस्थित सर्व मार्गदर्शक सुधाकर काका नंदनवार, सर्व मार्गदर्शक, सर्व कार्यकर्ता, सर्व सेवक शेवटिनी बालगोपाळ सर्वांना माझा नमस्कार। या मार्गामध्ये आपलं सर्वांच्या येण्याचे कारण सर्वांकडे आपापला अनुभव आहे। माझ्याकडे माझा अनुभव आहे, तुमच्याकडे तुमचा अनुभव आहे आणि कोणीही सेवक ह्या मार्गामध्ये मला वाटत नाही की चांगला आलेला असेल। सर्व आपापले अनुभव घेऊन आपण या मार्गात आलेला आहोत आणि या मार्गात आल्यानंतर आपलं दुःख दूर झालं, आपलं व्यसन दूर झाले, आपण अंधश्रद्धेमध्ये जे होतो त्या अंधश्रद्धेमधून आपण बाहेर निघालो आणि बाबांनी आपलं हळूहळू घरस्थी वर आणली आणि आपल्याला आपला परिवार, आपल्याला आपलं जीवन कसं जगाचं त्याची शिकवण आमच्या महान त्यागी बाबा ज्योतिजीने आम्हाला दिलेली आहे। आणि बाबाचे शब्द आहे, हा मार्गात येणारा सेवक गरीब आणि दुःखी राहणार नाही, राहील तो आपल्या कर्माने राहील। आणि हे शब्द आपण जीवनामध्ये कधी विसरू नये। आणि ह्या मार्गामध्ये आपण जेव्हा आलो, आम्ही माईकवर सांगत असतो, आज आपण आपल्या भावनामध्ये अनुभव सांगत आहोत। कधी कधी आपण बाहेरमध्ये आपले अनुभव सांगतो आणि जेव्हा आम्ही शेवट माईकवर जेव्हा उभं होतो आणि सांगतो, आम्ही अनेकमध्ये होतो, आम्ही गणपती बसवत होतो, आम्ही देवीच्या मंदिरात जात होतो ना, आम्ही मार्गात आल्यानंतर आम्ही त्या गणपतीचे विसर्जन केलं, आम्ही 36 कोटी देवाचं विसर्जन केलं। हा शब्द आम्ही जोरजोरानं जेव्हा बोलतो तेव्हा अनेकवाले जेव्हा ऐकते तेव्हा आपल्यावर त्यांच्या टीकाटिप्पण्या होते। आपल्याला एवढं काही सारं त्या माईकवर सांगण्याची गरज नाही। फक्त आम्ही परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे सेवक आहे। आम्ही परमात्मा एक मार्गामध्ये जुळलेलो आहोत। आम्हाला स्वतः आमच्या फक्त कशासाठी आम्ही मार्गात आलो आणि आमच्यावर दुःख कोणते होते आम्हाला तेवढाच अनुभव सांगायचे आहे। कारण की जेव्हा आम्ही कोणत्याही दुसऱ्या देवाची जेव्हा माईकवर टीकाटिप्पणी करतो तेव्हा त्याच्या ज्या अनेकवाले त्या आपला शब्द पकडून बाहेरमध्ये आपल्यावर, आपल्या परमात्मावर टीकाटिप्पण्या करत असते। आणि कधी कधी आम्ही म्हणतो 36 कोटी देवाचे आम्ही विसर्जन केलं, आमच्या अंगात देवी येत होती, आम्ही गणपतीचं विसर्जन केलं। हा शब्द आपण बाहेर बोलू नये, कारण की अनेकवालेसुद्धा ह्या आपल्यावर टीकाटिप्पण्या करत असते। त्याचीसुद्धा आपण सेवकांनी लक्ष ठेवायला पाहिजे। आपल्या बोलण्यामुळे कोणावर बी कोणाचे मन दुखले नाही पाहिजे, त्या पद्धतीचे आपण कार्य करायला पाहिजे। आणि आपण परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे सेवक आहोत। आता 5-6 महिन्याआधी विलक्षण झालं, सर्व आपण वेगवेगळे विलक्षणमध्ये 5-6 पॅनल होते, वेगवेगळे विलक्षण लढले, कोणी कोणत्या बाजूला होते, कोणी कोणत्या बाजूला होते आणि विलक्षण झालं। आणि ते होणारच आहे, दर 5 वर्षांनी
विलक्षण होणार आहे. विलक्षण संपलं, आपण सर्व याचं विसर्जन करायला पाहिजे. सगळे आपलेच आहे आणि आपण सर्वांनी मदत केली म्हणून आपण निवडून आलो ना. आपल्याला सर्वांचे मंडळाला कार्य करायचे आहे. कोणाच्याही मतभेद आपल्या मनामध्ये ठेवू नये आणि जो कोणाच्या एकामेकाच्या टीका टिप्पण्या करत असते त्यांना कोण काय बोलते कोण काय करते त्याच्याकडे आपण लक्ष ठेवायला पाहिजे. कारण की आपण बाबाचे सेवक आहोत, मंडळाचे सेवक आहोत. कोणी चूक करत असं त्याला मंडळाला बोलायचा अधिकार आहे आणि चांगले मिळून जुळून आपल्या मंडळाचे कार्य व्हायला पाहिजे. आणि आता 26 जानेवारीचे आपला कोजागिरीचा कार्यक्रम आहे 6 तारखेला आणि 6 तारखेला जो कार्यक्रम आहे आणि मागच्या वेळेस याच्या आधी मंडळामध्ये गर्दी जास्त असल्यामुळे कोजागिरीचे कार्यक्रम बंद होते. पण यावेळेस कोजागिरीचा कार्यक्रम मंडळात राहील आणि गर्दी व्हायला नाही पाहिजे म्हणून माझे मत असं आहे का सेवकांनी 6 तारखेला जे मंडळामध्ये कोजागिरी आहे आजूबाजूच्या जे परिसर आहे त्यांनी त्याच दिवसाला कोजागिरीचा कार्यक्रम आपापल्या परिसरामध्ये करायला पाहिजे. कारण की आपापल्या परिसरामध्ये कोजागिरीचा कार्यक्रम केला तर मंडळामध्ये गर्दी कमी होईल आणि आपण जे कोजागिरीचे जे कार्यक्रम करतो 8-8, 10-10, 15-15 दिवस जे कार्यक्रम करतो योग्य वाटत नाही. कारण की आपण 15-15 दिवस कोजागिरीचे कार्यक्रम करतो आणि अनेक वाले जेव्हा आपण कार्यक्रमामध्ये कोजागिरी निमित्त तो कार्यक्रम बोलतो तर तेव्हा आपल्या परमात्मा एकावर टीका टिप्पण्या होते. त्याकरता कोजागिरीचे कार्यक्रम 6 तारखेला कोजागिरी आहे मंडळामध्ये आणि त्यानंतर 5 ते 6 दिवस फक्त सेवकांनी हा कोजागिरीचा कार्यक्रम करायला पाहिजे आणि त्यानंतर कोजागिरीचा कार्यक्रम सेवकांनी बंद करायला पाहिजे. आणि मंडळातर्फे 6 तारखेला जो कार्यक्रम आहे ज्यांना लांब पडते त्यांनी आपापल्या परिसरामध्ये आपापला मार्गदर्शक घेऊन आपल्या परिसरातले सेवक घेऊन तो कार्यक्रम त्या दिवसाला केला तर आपला सेवकाचा कार्यक्रम लवकर आटपल. कारण की आपल्या सेवकामध्ये थोडंसं असे विचार आहे का कारण की आता याच्या आधी आपण मंडळामध्ये जो कार्यक्रम राहते 6 तारखेला कोजागिरीच्या त्या दिवसाला आपण कार्यक्रम करायला नाही पाहिजे अशी सेवकाच्या मनामध्ये भाव आहे. त्याकरता माझ्या मते तर सेवकांनी त्या दिवसाला सुद्धा आपल्या परिसराचा मार्गदर्शक नेमून सगळ्यांनी आपल्या परिसरात कार्यक्रम करावा. त्या निमित्तानं आपला कार्यक्रम 5 ते 6 दिवसामध्ये कोजागिरीचा कार्यक्रम आटपल आणि त्याच पद्धतीने आपण हा कोजागिरीचा कार्यक्रम 5 ते 6 दिवसामध्ये करून मोकळे व्हावं एवढे मी आपल्यासमोर शब्द ठेवतो आणि आपल्या शब्दाला विराम देतो. सर्वांना नमस्कार. धन्यवाद अध्यक्ष साहेब. फार सुंदर माहिती